नमस्कार भावी शिक्षकांनो, तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटत नाही. मी वर्षा आपल्यासाठी घेऊन आलेले टी एक्झाम पेपर, जो पेपर फर्स्ट आणि सेकंड आहे त्याची इंग्लिश या विषयाची प्रश्न आणि उत्तरे की जी एक्झामला सतत विचारली जातात. तर पाहूया आज इंग्लिशची क्वेश्चन आणि आन्सर. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. त्यामध्ये दिलेला आहे फर्स्ट क्वेश्चन, फोनेटिक्स बुक शुड बी यूज्ड फॉर डॅश डॅश. 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला दिला आहे करेक्ट प्रोनाउन्सिएशन अँड इम्प्रूव्हमेंट इन द प्रोनाउन्सिएशन. सेकंड आहे रीडिंग. थर्ड आहे रायटिंग अँड नन ऑफ दिस. फोर्थ आहे नन ऑफ दिस. तर योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला योग्य पर्याय सांगायचा आहे. याचं योग्य उत्तर काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा योग्य पर्याय आहे फोनेटिक बुक शुड बी यूज्ड फॉर द करेक्ट प्रोनाउन्सिएशन अँड इम्प्रूव्हमेंट इन अ प्रोनाउन्सिएशन. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. सेकंड प्रश्न दिले आहे देखो, ऑडिओ व्हिज्युअल एड्स हेल्प द टीचर ऑफ इंग्लिश टू सिक्युअर अँड रिटेन. याचे 4 पर्याय दिले आहेत. पुपिल्स रिस्पॉन्स, पुपिल्स अटेन्शन, ॲबिलिटी टू कम्प्रिहेंड अँड डी ऑप्शन दिला आहे नन ऑफ दिस. योग्य पर्याय निवडायचं आहे तुम्हाला. याचं योग्य उत्तर काय आहे ते लिहायचं आहे तुम्हाला. कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे उत्तर काय. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सेकंड ऑप्शन, पुपिल्स अटेन्शन. हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. युजिंग डिक्शनरी इज डॅश डॅश क्वालिटी ऑफ ए टीचर. 4 पर्याय दिलेले आहेत. फर्स्ट पर्याय आहे गुड, सेकंड बॅड, थर्ड ॲव्हरेज आणि फोर्थ आहे नन ऑफ दिस. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचं यापैकी. तर याचं योग्य उत्तर आहे गुड. युजिंग डिक्शनरी इज अ गुड क्वालिटी ऑफ ए टीचर. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. द पर्पज ऑफ ए इंटेन्सिव्ह रीडिंग इज डॅश डॅश. पर्याय 4 दिलेले आहेत. पहिला पर्याय अंडरस्टँडिंग द टेस्ट, सेकंड आहे डिटेल रीडिंग, थर्ड आहे इंटेन्सिव्ह स्टडी आणि फोर्थ आहे नन ऑफ दिस. योग्य पर्याय निवडायचं आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे इंटेन्सिव्ह स्टडी. ओके, याचं योग्य पर्याय काय, इंटेन्सिव्ह स्टडी इज अ करेक्ट ऑप्शन. चला पाहूया पुढचा प्रश्न. इन गायडेड कंपोजिशन प्रिपरेशन फॉर डॅश डॅश इज द इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह. 4 पर्याय दिलेले आहेत. कंट्रोल कंपोजिशन, कम्प्रिहेंडिंग कंटेंट, फ्री कंपोजिशन अँड नन ऑफ दिस. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे यामधला. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए ऑप्शन, कंट्रोल कंपोजिशन. चला पाहूया पुढचा प्रश्न. इन द यूज ऑफ फोनिक मेथड इम्पॉर्टंट इज गिवन टू. फोनिक मेथडमध्ये कशाला महत्त्व दिलं जातं? 4 पर्याय दिले आहेत. प्रोनाउन्सिएशन, सेकंड पर्याय आहे स्पेलिंग, थर्ड आहे कन्सेप्ट क्लेरिफिकेशन, फोर्थ आहे नन ऑफ दिस. योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर आहे प्रोनाउन्सिएशन. ओके, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करायला विसरू नका. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. ग्रामर ट्रान्सलेशन मेथड हेल्प्स फॉर. 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय डेव्हलपिंग ऑफ मिस्ट्री ओव्हर द स्ट्रक्चर, सेकंड दिला डेव्हलपिंग ऑफ ए फ्लुएन्सी ऑफ लँग्वेज, थर्ड दिला आहे टीचिंग ग्रामर आणि फोर्थ दिला आहे नन ऑफ दिस. योग्य पर्याय निवडायचं आहे तुम्हाला. तर याचा योग्य पर्याय आहे डेव्हलपिंग ऑफ ए मिस्ट्री ओव्हर द स्ट्रक्चर. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे ओरल अप्रोच डेव्हलप्स डॅश डॅश. फर्स्ट पर्याय रायटिंग अँड रीडिंग स्किल, सेकंड पर्याय स्पीकिंग स्किल, थर्ड पर्याय लिसनिंग स्किल अँड फोर्थ पर्याय नन ऑफ दिस. योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे लिसनिंग स्किल. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. डॅश डॅश इज द फर्स्ट स्टेप ऑफ लेसन प्लॅनिंग. 4 पर्याय दिले. इंट्रोडक्शन, सेकंड दिला आहे स्टेटमेंट ऑफ एम, थर्ड दिला आहे प्रेझेंटेशन अँड फोर्थ दिला आहे नन ऑफ दिस. योग्य पर्याय काय असू शकेल याचा? तर याचा योग्य पर्याय आहे इंट्रोडक्शन इज द फर्स्ट स्टेप ऑफ लेसन प्लॅनिंग. काय? इंट्रोडक्शन. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा, व्हॉट, वाय अँड हाऊ आर द आस्पेक्ट्स ऑफ. 4 पर्याय दिलेले आहे. फर्स्ट युनिट प्लॅन, सेकंड लेसन प्लॅन, थर्ड ॲन्युअल प्लॅन अँड फोर्थ इज नन ऑफ दिस.
योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये लवकर लवकर काय ऑप्शन लिहायचं आहे, कोणता योग्य पर्याय आहे ते. तर विद्यार्थी मित्रांनो, युनिट प्लॅन हे याचं योग्य आन्सर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रिपरेशन ऑफ ए टीचिंग एड्स इज द ॲक्टिव्हिटी कम्स इन अ डॅश डॅश स्टेज. कोणत्या स्टेजमध्ये असते? 4 स्टेज दिलेले आहेत इथं. फर्स्ट स्टेज दिलेली आहे पोस्ट टीचिंग, सेकंड आहे प्री टीचिंग, थर्ड आहे ड्युरिंग टीचिंग आणि फोर्थ आहे नन ऑफ दीज. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर याचा योग्य पर्याय आहे प्री टीचिंग. चला पाहूया पुढचा प्रश्न. इन द स्ट्रक्चरल अप्रोच अ टीचर शुड स्ट्रिक्टली फॉलो. 4 पर्याय दिले. द सिक्वेन्स ऑफ ए टेन्स, सेकंड पर्याय द सिलेक्शन अँड ग्रॅडेशन ऑफ पॅटर्न्स, थर्ड पर्याय द हेरिडिटी ऑफ स्किल्स अँड फोर्थ पर्याय नन ऑफ दीज. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा योग्य पर्याय सेकंड, द सिलेक्शन अँड ग्रॅडेशन ऑफ पॅटर्न्स. चला पाहूया पुढचा प्रश्न. स्ट्रक्चरल अप्रोच इज हेल्पफुल. कशासाठी आहे स्ट्रक्चरल अप्रोच? 4 पर्याय दिले. टू गिव्ह अ प्रॅक्टिस ऑफ राइम्स, सेकंड पर्याय टू मेक क्लॅरिफिकेशन ऑफ कन्सेप्ट, थर्ड पर्याय टू टीच ग्रामर अँड फोर्थ पर्याय इज नन ऑफ दीज. योग्य पर्याय निवडायचे आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा योग्य पर्याय टू टीच ग्रामर. चला पाहूया पुढचा प्रश्न. वन ऑफ द स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्स ऑफ टीचिंग इंग्लिश ॲज पर द न्यू सिलेबस इज डॅश डॅश. काय आहे? फर्स्ट पर्याय दिला आहे कमिटमेंट टू रीड इंग्लिश, सेकंड आहे कम्युनिकेटिंग फॉर अ डे टू डे बिझनेस, थर्ड पर्याय टीचिंग टू अप्रिशिएट इंग्लिश लँग्वेज अँड फोर्थ पर्याय इज नन ऑफ दीज. योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला. चला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करायचे तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर आहे 14वेच ए, कमिटमेंट टू रीड इंग्लिश. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. इन इंडिया इंग्लिश इज यूज्ड ॲज अ डॅश डॅश लँग्वेज. कोणती लँग्वेज आहे? 4 पर्याय दिले आहे. फर्स्ट, सेकंड पर्याय सेकंड, थर्ड पर्याय थर्ड आणि फोर्थ पर्याय नन ऑफ दीज. यापैकी योग्य पर्याय निवडायचं विद्यार्थी मित्रांनो. तर याचं योग्य पर्याय आहे सी, थर्ड. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. ॲज अ मल्टी लँग्वेज कंट्री इन इंडिया डॅश डॅश इज यूज्ड ॲज अ लिंक लँग्वेज. लिंक लँग्वेजमध्ये म्हणून कोणत्या लँग्वेजला आपण यूज करतो? कोणती लँग्वेज आहे? पर्याय आहे पहिला इंग्लिश, सेकंड फ्रेंच, थर्ड रशियन, फोर्थ इज नन ऑफ दीज. तर योग्य पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश लँग्वेज. चला पाहूया पुढचा प्रश्न. लँग्वेज इज डॅश डॅश. 4 पर्याय दिले आहेत. फर्स्ट इज सोशल ॲक्टिव्हिटी, सेकंड इज बॉन्ड ॲक्टिव्हिटी, थर्ड इज सोशल ॲक्टिव्हिटी स्कूल ॲक्टिव्हिटी अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. योग्य उत्तर निवडायचे तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर आहे सोशल ॲक्टिव्हिटी. ओके, लँग्वेज इज अ सोशल ॲक्टिव्हिटी. चला पाहूया पुढचा प्रश्न. ॲन्युअल प्लॅनिंग मस्ट बी डॅश डॅश फर्स्ट अँड देन शुड बी फायनलाइज. काय ॲन्युअल प्लॅनिंग? फर्स्ट पर्याय दिले आहे प्रिंट, दुसरा आहे झेरॉक्स, तिसरा आहे डिस्कस आणि चौथा आहे नन ऑफ दीज. तर याचं योग्य उत्तर आहे डिस्कस. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. डॅश डॅश इज अ प्लेन ऑफ ॲक्शन इम्प्लिमेंटेड बाय द टीचर इन द क्लासरूम. 4 पर्याय दिलेले आहे. फर्स्ट इज ॲन्युअल प्लॅन, सेकंड इज युनिट प्लॅन, थर्ड इज लेसन प्लॅन अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला. लेसन प्लॅन. ओके, तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न. 20 सिलेबस इज रेस्ट्रिक्टेड टू डॅश डॅश सब्जेक्ट. 4 पर्याय दिले आहेत. फर्स्ट पर्याय इज 2, सेकंड पर्याय 1, थर्ड पर्याय ऑल आणि फोर्थ पर्याय नन ऑफ दीज. तर याचं योग्य उत्तर आहे 1. चला पाहूया पुढचा प्रश्न.
ऑब्जेक्टिव्स हेल्प टू अचीव. 4 पर्याय दिले आहेत. सिलेबस, सेकंड पर्याय एम्स, थर्ड पर्याय प्रिपरेशन, फोर्थ पर्याय नन ऑफ दीज. तर याचं योग्य उत्तर आहे एम्स. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. डॅश वर्क ॲज अ मेडिटर बिटवीन द ऑब्जेक्टिव्स अँड ॲक्च्युअल टीचिंग. 4 पर्याय दिले आहेत. पहिला आहे टेक्स्टबुक, सेकंड सिलेबस, थर्ड इज हँडबुक अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. करेक्ट पर्याय इज हँडबुक. ओके. ग्रामर इज स्टेट ॲज डॅश. 4 पर्याय दिले आहेत. फर्स्ट पर्याय इज सेट फॉर्मॅट पॅटर्न ऑफ वर्ड्स, सेकंड ब्रँच ऑफ लिंग्विस्टिक, थर्ड लिंग्विस्टिक इटिक्वेटी आणि फोर्थ इज ऑल द अबो. योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला. ऑल द अबो म्हणजे वरचे सर्व पर्याय काय आहेत, बरोबर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. ग्रामर इज कंटेंट ऑफ इंग्लिश. फर्स्ट पर्याय लँग्वेज, सेकंड लिटरेचर, थर्ड इज बोथ ऑफ अबो अँड फोर्थ इज नन ऑफ दिस. काय योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला. तर याचा योग्य पर्याय आहे बोथ ऑफ द अबो. ग्रामर इज कंटेंट ऑफ इंग्लिश लँग्वेज ॲज वेल ॲज लिटरेचर. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. द लेसन प्लॅन प्रेझेंट डॅश ऑफ टीचिंग अ पर्टिक्युलर कंटेंट इन द क्लासरूम. 4 पर्याय दिलेले आहेत. फर्स्ट इज बीबी वर्क, सेकंड इज इंट्रोडक्शन, थर्ड इज स्टेप्स अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. करेक्ट आन्सर इज स्टेप. ऑप्शन नंबर थर्ड. The lesson plans present step of teaching a particular content in the classroom. Next question is prose is defined as. First option is words in their best order, second sentence in their best order, third is grammar and fourth is none of these. Choose correct option. Correct option is words in their best order. Next question is silent reading develops dash. First option is comprehension of the student, second communication of the student, third is oral skill of the student and fourth is none of these. योग्य पर्याय निवडून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर याचा योग्य पर्याय आहे कम्प्रेहेन्शन ऑफ द स्टुडंट. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. फोनिक मेथड गिव्स इम्पॉर्टन्स टू. कशाला इम्पॉर्टन्स देते फोनिक मेथडमध्ये. फर्स्ट इज साऊंड, सेकंड इज ग्रुप ऑफ लेटर्स, थर्ड इज अल्फाबेट अँड फोर्थ इज नन ऑफ दिस. Phonic methods give the importance to sounds is a correct answer. Next question is student must be given dash before they are introduced to speaking. First option is conversation practice, second is listening practice, third is writing practice and fourth is none of these. Choose the correct option. Correct option is listening practice. Next question is the translation is also called dash of teaching English. First is modern method of teaching English, second is classical method of teaching English, third is original method of teaching English and fourth option is none of these. Correct option is classical method of teaching English. Okay, चला पाहूया पुढचा प्रश्न. Why, what and how are the aspect of dash. 4 पर्याय दिलेले आहेत. फर्स्ट इज युनिट प्लॅन, सेकंड इज ॲन्युअल प्लॅन, थर्ड इज लेसन प्लॅन अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचा योग्य पर्याय आहे युनिट प्लॅन. चला पाहूया पुढचा प्रश्न.
द कम्युनिकेटिव्ह अप्रोच हेल्प्स अ लर्नर. फर्स्ट पर्याय दिला आहे टू कम्युनिकेट मोर फ्लुएंट अँड ॲक्युरेटली. सेकंड इज टू अंडरस्टँड द कंटेंट क्विकली. थर्ड इज टू अंडरस्टँड द ग्रामर पार्ट प्रॉपरली. अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला. तर याचा योग्य पर्याय आहे द कम्युनिकेटिव्ह अप्रोच हेल्प्स अ लर्नर टू कम्युनिकेट मोर फ्लुएंटली अँड ॲक्युरेटली. ऑप्शन नंबर फर्स्ट इज अ करेक्ट ऑप्शन. पाहूया पुढचा प्रश्न. द मोस्ट युजफुल अप्रोच फॉर अ बिगिनिंग ऑफ ए टीचिंग इंग्लिश विल बी डॅश डॅश. फर्स्ट ऑप्शन इज गिविंग लिसनिंग प्रॅक्टिस टू लर्नर्स. थर्ड इज टीचिंग अल्फाबेट. सेकंड इज टीचिंग अल्फाबेट. थर्ड इज टीचिंग टू रीड अँड राईट. अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर याचं उत्तर आहे नन ऑफ दीज, म्हणजे कोणताच पर्याय योग्य नाही आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. द हायली एज्युकेटेड सेक्शन ऑफ आवर सोसायटी फाइंड मोर कन्व्हिनियंट टू टॉक इन डॅश डॅश. फर्स्ट ऑप्शन इज मराठी. सेकंड हिंदी. थर्ड इंग्लिश. अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचं आहे. लवकर लवकर आन्सर करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. करेक्ट ऑप्शन इज इंग्लिश लँग्वेज. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रिपरेशन ऑफ ए टीचिंग एड्स इज द ॲक्टिव्हिटी कम्स इन स्टेज. कोणत्या स्टेजमध्ये येते ॲक्टिव्हिटी? 4 पर्याय दिले आहेत. प्री टीचिंग फर्स्ट पर्याय. सेकंड इज ड्युरिंग टीचिंग. थर्ड इज पोस्ट टीचिंग. अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचं यापैकी. तर याचा योग्य पर्याय आहे प्री टीचिंग. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. द टीचर शुड अंडरटेक डॅश डॅश ॲक्टिव्हिटी ॲज अ मीन्स ऑफ सेल्फ डेव्हलपमेंट. 4 पर्याय दिले. फर्स्ट इज ॲक्शन रिसर्च. सेकंड इज एक्सपेरिमेंटल रिसर्च. थर्ड इज लायब्ररी रिसर्च. अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. याचा योग्य पर्याय ॲक्शन रिसर्च. चला पाहूया पुढचा प्रश्न. हँडबुक इज अ गाईड ऑफ ए. फर्स्ट ऑप्शन इज स्टुडंट. सेकंड इज टीचर. थर्ड इज हेडमास्टर. अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. हँडबुक इज अ गाईड ऑफ ए टीचर इज अ करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न. टेक्स्टबुक इज अ डॅश डॅश मीडिया. 4 पर्याय दिले. प्रिंट. सेकंड पर्याय हँड रायटन. थर्ड पर्याय बोथ ऑफ द अबो. अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचं आहे. टेक्स्टबुक इज अ प्रिंट मीडिया. कोणतं आहे? प्रिंट इज अ करेक्ट ऑप्शन. चला पाहूया पुढचा प्रश्न. द सिलेबस अँड द डॅश डॅश आर क्लोजली रिलेटेड. सिलेबस आणि काय क्लोजली रिलेटेड असतात ते सांगायचे. 4 पर्याय दिले. फर्स्ट इज टेक्स्टबुक. सेकंड इज टीचर. थर्ड इज ऑब्जेक्टिव्ह. अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. करेक्ट ऑप्शन इज टेक्स्टबुक. द सिलेबस अँड द टेक्स्टबुक आर क्लोजली रिलेटेड. चला पाहूया पुढचा प्रश्न. द ग्रामर टीचिंग इन्व्हॉल्व्स द डॅश डॅश. फर्स्ट इज प्रिन्सिपल्स ऑब्लिक रूल्स. Second is theory of language. Third is both the above. And fourth is none of these. Correct option is third, both of the above. The grammar teaching involves the principle oblique rules and theory of language. Correct option is option number C. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.